हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। सुकिवली येथे अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त शिवसेना पक्षाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा व सर्व नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न। चेन्नई येथे JCI इंडियाकडून JCI खेडला आउटस्टँडिंग बिझनेस राष्ट्रीय पुरस्कार प्रदान। महाड MIDC सुदर्शन केमिकल कंपनीत क्लोरीन वायूची गळती, 4 कामगार किरकोळ जखमी। हिंदुराज मित्र मंडळातर्फे जानेवारीच्या पहिल्या गुरुवारी श्री काळकाई मंदिर भरणे नाका ते श्री स्वामी समर्थ मठ कशेडी पर्यंत पायी वारीचं आयोजन। आणि महाराजा प्रतिष्ठान खेड गडकिल्ले संवर्धन दिनदर्शिका 2026 प्रकाशन सोहळा संपन्न। आता पाहूया सविस्तर वृत्त। मंगळवार दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत सुकिवली जय हनुमान मित्र मंडळ आणि महिला मंडळ सुकिवली कुणबीवाडी ग्रामस्थांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त नुकत्याच झालेल्या खेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी निवडून आलेल्या शिवसेना पक्षाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा व सर्व नगरसेवक यांचा भव्य सत्कार करण्यात आला। या कार्यक्रम प्रसंगी माजी बांधकाम व आरोग्य सभापती अण्णा कदम, तालुका प्रमुख सचिनजी धाडवे, खेड नगर परिषद नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला, शहर प्रमुख कुंदनजी सातपुते, निवडणूक प्रमुख आणि माजी नगरसेवक संजयजी मोदी, मिनारजी चिखले, युवा सेना तालुका प्रमुख मिलिंद काते, उपशहर प्रमुख तुषार सापटे, सुकिवली ग्रामपंचायत सरपंच सौ रोशनी चाळके, उपसरपंच बळीराम निकम, संदीप धाडवे, राजाराम घाणेकर, बुवा राजेंद्र चाळके, विलास यादव, दशरथ कदम, सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि सुकिवली कुणबीवाडी येथील ग्रामस्थ शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नुकत्याच चेन्नई येथे पार पडलेल्या JCI इंडिया नॅशनल परिषद 2025 मध्ये JCI खेड यांना आउटस्टँडिंग बिझनेस या मानाचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं। हा प्रतिष्ठेचा पुरस्कार JCI खेड 2025 चे अध्यक्ष अमर दळवी यांना JCI इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष JFS अंकुश झुंझुनवाला यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। सदर पुरस्कार वितरण सोहळा ग्रँड छोला हॉटेल चेन्नई येथे मोठ्या दिमाखात पार पडला। या कार्यक्रमास JCI जगाचे अध्यक्ष केसुके शिमोए माडा, JCI इंडिया झोन 11 चे 2025 चे अध्यक्ष शाबा गवस, 2026 च्या ममता नाईक, विभागीय अध्यक्ष तसेच देशभरातील विविध JCI लोकल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। या राष्ट्रीय सन्मानामुळे JCI खेडमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण टीमने केलेल्या व्यावसायिक आणि सामाजिक उपक्रमांच्या यशाची ही पावती असल्याची भावना JCI खेडचे 2025 चे अध्यक्ष अमर दळवी यांनी व्यक्त केले। तसेच हा पुरस्कार JCI खेडच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण ठरल्याचं यावेळी त्यांनी व्यक्त केले। महाड औद्योगिक वसाहतीतील नामांकित सुदर्शन केमिकल कंपनीमध्ये सायंकाळी सुमारे 5:15च्या सुमारास क्लोरीन वायूची गळती झाल्याची घटना घडली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती। कंपनीतील वायू गळतीची माहिती मिळताच तातडीने कंपनी प्रशासनाने दक्षता घेत सर्व कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढले। प्राथमिक माहितीनुसार या घटनेत 4 कामगारांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन, अग्निशमन दल व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कंपनी प्रशासन व आपत्कालीन यंत्रणा युद्ध पातळीवर काम करत आहेत। सध्या वायू गळती पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही। घटना नेमकी कशामुळे झाली हे शोधण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून पंचनामा सुरू आहे। सायंकाळी 5:45च्या दरम्यान क्लोरीन टनरमधून मायनर सभामध्ये क्लोरीनचं लिकेज संदर्भात आलं। तातडीनं आम्ही जेवढी लोक तिथं होती त्या सगळ्यांना इव्हॅक्युएशन केलेलं आहे आणि 3-4 लोकांना आपल्या कंपनीच्या ऑक्युपेशन हेल्थ सेंटरमध्ये प्राथमिक स्तराचे उपचार देऊन त्यांची परिस्थिती आता अंडर कंट्रोलमध्ये आहे। आपला कंपनीचा 24 आवर्स फॅक्टरी मेडिकल ऑफिसर आहे, त्यांच्या निगराणीखाली त्यांना उपचार देण्यात आलेले आहेत आणि ते आता सगळ्या सुस्थितीमध्ये आहेत। त्याचबरोबर ॲडिशन टू दॅट मार्गकडून आपण ॲम्ब्युलन्स मागून घेतल्या होत्या इमर्जन्सीमध्ये, त्यांनी पण चांगला सपोर्ट केला। नंतर पोलीस स्टेशनमध्ये पण पोलीस लोकांनी येऊन आपल्या लोकांची चर्चा करून त्यांनी पण सपोर्ट केला।
त्यामुळे आता सिच्युएशन चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये आहे. बस. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी हिंदुराज मित्र मंडळातर्फे जानेवारीच्या पहिल्या गुरुवारी श्री काळकाई मंदिर भरणे नाका ते श्री स्वामी समर्थ मठ कशेडीपर्यंत पायी वारीचं आयोजन करण्यात आलं आहे. सदर पदयात्रेतील सामील होणाऱ्या स्वामी भक्तांना चहा, पाणी, नाश्ता आणि महाप्रसादाची व्यवस्था हिंदुराज मित्र मंडळ खेड यांच्यातर्फे करण्यात आली आहे. सकाळी 5 वाजता काळकाई मंदिर भरणे येथून पायी वारीला सुरुवात होईल. 6 वाजता श्री स्वामी समर्थ मठामध्ये श्री स्वामींना अभिषेक, 8 वाजता श्री स्वामींची आरती, 11 वाजता सौ साची वानखेडे यांच्या भजन गायनाचा कार्यक्रम, दुपारी 1 वाजता भरणानाका येथून निघालेल्या पायी वारीचं श्री स्वामी मठामध्ये आगमन, दुपारी 1:10 श्री स्वामींची महाआरती, दुपारी 2 वाजता पायी वारीची सांगता आणि महाप्रसाद आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तरी स्वामी भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने या पायी वारीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन श्री स्वामी भक्तांकडून करण्यात आलं आहे. हिंदुराज मित्र मंडळ यांच्या वतीने दिनांक 24 एप्रिल 2010 पासून दर गुरुवारी अखंड महाप्रसाद सुरू करण्यात आला आहे. तर याची माहिती घेण्यासाठी हिंदुराज मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री सुनील उर्फ बुवा शिंदे यांच्याशी 91 58 62 13 48 आणि 84 830 41 348 या क्रमांकावर संपर्क साधावा. मंगळवार दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी महाराजा प्रतिष्ठान खेड गडकिल्ले संवर्धन दिनदर्शिका 2026 प्रकाशन सोहळा श्री सिद्धिविनायक मंदिर सोनाराळी येथे दिनदर्शिका पूजन करून संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती खेड नगरीच्या प्रथम नागरिक खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ माधवीताई बुटाला यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमावेळी नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर, नगरसेविका सौ संजनाताई कुडाळकर, नगरसेवक प्रेमल चिखले, नगरसेविका सौ स्वप्नाली चव्हाण, महाराजा प्रतिष्ठानचे सचिव प्रणव मापुसकर, ज्येष्ठ मार्गदर्शक महेंद्र बेंडखळे, सदस्य स्वराज गांधी, सदस्य सिद्धेश गुडेकर, दुर्गसेवक वैभव सागवेकर, पत्रकार मंदार आपटे तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे श्री चौंडेश्वरी देवीचा नवरात्रोत्सव रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 ते शनिवार दिनांक 3 जानेवारी 2026 या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होतोय. यामध्ये रोज देवीची पूजा, अभिषेक, मालाबंधन आदी कार्यक्रम होत असून गुरुवार दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी देवीची पूजा, अभिषेक, मालाबंधन, 2 जानेवारी रोजी देवीची पूजा, अभिषेक, मालाबंधन, कुंकुमार्जन, श्री सुक्त अभिषेक, बक्षीस समारंभ, श्री चंडिका होम आणि पूर्णाहुती आणि श्री सत्यनारायणाची पूजा तसेच रात्री 8:30 वाजता शाहीर रमेश हडपी कलामंच निर्मित राजेश रमेश हडपी प्रस्तुत मराठी लोककला उत्सव आणि नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. तसेच शनिवार दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी गंध स्वराचा मराठमोळा कार्यक्रम तसेच देवीची पूजा, श्री सुक्त अभिषेक, मालाबंधन, दुपारी 12 ते 2 महाप्रसाद आणि सायंकाळी 5 वाजता श्री चौंडेश्वरी रथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन श्रीदेवी चौंडेश्वरी देवस्थान मंडळ खेड, श्री देवांग कोष्टी समाज मंडळ खेड आणि श्री देवांग कोष्टी समाज महिला मंडळ खेड यांच्यातर्फे करण्यात आलं आहे. खेड पंचायत समिती समोर नव्याने सुरू होत असलेल्या आपला बाजार नवीन दालनात स्थलांतर आणि भव्य शुभारंभ गुरुवार दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम, गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम, शिवसेना उपनेते संजयराव कदम, माननीय मानसिंगराव नाईक, माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर आणि नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला तसेच दिनकर नायकवडी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या निमित्त श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं आहे. तरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं आवाहन संदीप नायकवडी आणि आपला बाजार परिवार यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासन नाविन्यपूर्ण योजना सन 2025-26 सुखिवली कुणबीवाडी येथे सभागृह बांधणे 25 लक्ष माननीय शिवसेना नेते रामदासभाई कदम, नामदार योगेशदादा कदम, सौ श्रेयाताई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक
30 डिसेंबर 2025 रोजी माजी बांधकाम सभापती अण्णा कदम यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन समारंभ पार पडला। या कार्यक्रमाला तालुका प्रमुख सचिनजी धाडवे, खेड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा माधवीताई बुटाला, शहर प्रमुख कुंदनजी सातपुते, निवडणूक प्रमुख आणि माजी नगरसेवक संजयजी मोदी, मिनारजी चिखले, युवासेना तालुका प्रमुख मिलिंद काते, उपशहर प्रमुख तुषार सापटे, सुकिवली ग्रामपंचायत सरपंच सौ रोशनी चाळके, उपसरपंच बळीराम निकम, संदीप धाडवे, राजाराम खाणेकर बुवा, राजेंद्र चाळके, विलास यादव, दशरथ कदम, सर्व नगरसेवक आणि सुकिवली कुणबीवाडी ग्रामस्थ शिवसैनिक आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते। खोपोली येथील नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येचा तीव्र प्रतिसाद संपूर्ण रायगड जिल्ह्यात उमटत असून या घटनेच्या निषेधार्थ महाड येथे शिवसेनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं। दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आरोपी विरोधात कठोर कारवाईची मागणी केली। या हत्येतील मुख्य सूत्रधार व मारेकरांना फाशीची शिक्षा द्यावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। आंदोलनाच्या वेळी सर्व उपस्थितांनी स्तब्ध उभं राहून मंगेश काळोखे यांना श्रद्धांजली अर्पण केली। त्यानंतर महाड शहर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा मागणीचं निवेदन सादर करण्यात आलं। खोपोलीचे माजी नगरसेवक आणि त्यांच्या पत्नी आता विद्यमान नगरसेविका आहेत ते मंगेशजी काळोखे यांचं काही दिवसापूर्वी निर्भीडपणे म्हणता येईल नाही, निर्गुण आणि हत्या झालेली आहे। त्याचा खऱ्या अर्थाने जाहीर निषेध करण्यासाठी आज सर्व शिवसेना आणि शिवसेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रथमतः मंगेश काळोखे यांची जो भ्याड हल्ला करून निर्घृणपणे हत्या केलेली आहे त्याचा आमच्या सर्व महिला आघाडी आणि शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करते। आपण जर का पाहिलं तर ही रायगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे भूमी आहे, स्वराज्याची राजधानी आहे। आणि या रायगडमध्ये अशा पद्धतीने एका नगरसेविकेच्या पतीला निर्घृणपणे मारलं जात आहे। त्यासाठी मला आज या ठिकाणी निवेदित करता येते की आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना एक निवेदन आहे की आपण या संदर्भातला खटला फास्ट ट्रॅकवरती चालून जे आरोपी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे या संपूर्ण रायगड जिल्ह्यालाच कलंकित करत आहे, त्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। या पद्धतीने आपण मुख्यमंत्री साहेबांनी आणि तथा गृहमंत्री यांनी हा फास्ट ट्रॅकवरती खटला चालवावा। कारण ही जी पद्धत ज्या पद्धतीने आज निर्गुणपणे हत्या केलेली आहे त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी खऱ्या अर्थाने सर्व ही आम्ही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहोत। आमचे धडाडीचे कार्यकर्ते मंगेश काळोखे साहेब ते माजी नगरसेवक होते आणि त्यांच्या पत्नी या विद्यमान नगरसेविका आहेत। इतकं छान त्या माऊलीच्या डोळ्यामध्ये हसू होतं जेव्हा निवडून आले तेव्हा, पण आता त्या दोन्ही डोळ्यांमध्ये, त्या माऊलीच्या दोन्ही डोळ्यांमध्ये आता आसू आलेले आहेत आणि आम्हा सर्व शिवसैनिकांना त्याचं खूप दुःख आहे। मुख्य म्हणजे हे जे काही चाललं आहे ते खूप चुकीचं आहे। राष्ट्रवादीने हे जे काही केलेलं आहे त्याचा आम्ही सर्वजण निषेध पण करत आहोत आणि ज्या हल्लेखोरांनी हे केलेलं आहे त्यांना फाशीची शिक्षाच आम्ही सर्व महिला वर्ग, सर्व संपूर्ण महिला शिवसैनिक मागणी करत आहोत। खऱ्या अर्थाने महाड नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये निषेध होत आहे। आमचे सहकारी शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते स्वर्गीय मंगेश काळोखे यांची निर्गुण हत्या राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी केलेली आहे। मग या ठिकाणी निवडणुकीमध्ये काम करत असताना जर आपल्याला अपयश पचवता येत असेल तर ते निवडणूक लढू नये। या ठिकाणी मी सांगेन, राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षांनी पहिल्यांदा आम्हाला थोरवे साहेबांना पाडण्याचा प्रयत्न केला, तिथं घारेंना त्या ठिकाणी अपक्ष निवडून त्या ठिकाणी त्या पाडण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी मंगेश कदमची पत्नी निवडून आली, मंगेश काळोखेची पत्नी निवडून आली, ते त्यांना अपयश पचवता आलं नाही तर खरं राजकारण करू नये। या ठिकाणी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फार मोठ्या असंतोष निर्माण करत आहे, अहंकार निर्माण करत आहेत। आपण पाहिलं बीडमध्ये झालेली हत्या त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पाठिंबा करत आहेत। सूरज चव्हाणचे झालेलं क्रूर काम त्याला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता त्याला पाठीशी घालत आहेत। नवे तर महाडमध्ये या ठिकाणी पाहिलं, या ठिकाणी आमच्या विकास गोगावलेचे परम मित्र होते ते जांभरे, त्यांना फोडून
त्यांना ठिकाणी या ठिकाणी निवडणुकीमध्ये असंतोष माजून या ठिकाणी रिव्हॉल्वर दाखवून या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात पूर्व या ठिकाणी कार्यक्रम झाला असता, परंतु आमच्या शिवसैनिकांच्या संघर्षामुळे ते थांबलं आणि विकासशील गोगोले जे केलं काम ते अत्यंत चांगल्या प्रकारे केलं आणि पुन्हा त्यांना अटक होते आणि त्यांना जामीन होत नाही ही खऱ्या अर्थाने अति निषेधाची बाब आहे. मी न्यायालयाला आणि आदरणीय मुख्यमंत्री विनंती करेन, खऱ्या अर्थाने जर खरं कोण आहे आणि खोटं काय ते खरं निष्पन्न झालं पाहिजे. आणि म्हणूनच या मंगेश काळोखे याची निर्घृण हत्या केली आहे, त्यांना फाशी शिक्षा ताबडतोब झाली पाहिजे, ही आमची शिवसेनेची मागणी आहे. या ठिकाणी सांगेन, जो ओझरडेला काय अधिकार आहे विकास गोगावलेंना या ठिकाणी तडीपार काढण्याचा? जो ओझरडे महिलांची छेडछाड करतो, जो ओझरडे महिला आंघोळ करत असताना त्यांची कृत्य करतो, अशा ओझरडेला तडीपार करावं, अशा प्रकारची आमची शिवसैनिकाची मागणी आहे. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रशासनाने दखल घ्यावी आणि ओझरडेला या ठिकाणी रायगड जिल्ह्यामधून तडीपार करावं, अशा प्रकारची आमच्या शिवसेनेची, महाड विधानसभा मतदारसंघाची आणि सर्व लोकप्रतिनिधींची या ठिकाणी मागणी आहे. बाबाशेठ मित्र मंडळ यांचा सन 2026चा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मंडळाचे अध्यक्ष रमेश उर्फ बाबाशेठ चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तसेच खेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी मुरली मनोहर पतसंस्थेचे संचालक आणि सहजीवन स्कूल कमिटी चेअरमन राजेशजी बुटाला, तंटामुक्ती अध्यक्ष महाडिक तिसेगावचे उपसरपंच रुपेश शिगवण तसेच बाबाशेठ मित्रमंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. बाबाशेठ महिला मंडळ यातील सर्व सदस्य देखील यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रभाकर कोळेकर यांनी तर प्रास्ताविक अनिल मोरे यांनी केलं. त्यांनी वर्षभरातील बाबाशेठ मित्रमंडळाच्या वतीने होणारे वेगवेगळे उपक्रम आणि त्यात गरजू मुलांना मदत, बोडला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच गणपती उत्सवात आरती पुस्तकाचं प्रकाशन अशा वेगवेगळ्या उपक्रमाबद्दल माहिती सांगितली. दिनदर्शिका प्रकाशनाचं हे पहिलंच वर्ष असून याही पुढे हा उपक्रम नियमित केला जाईल असं अध्यक्षांनी आपल्या भाषणात सांगितलं. या प्रकाशन सोहळ्याला नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच राजेश बुटाला यांनी देखील या कार्यक्रमाचं कौतुक केलं आणि या मंडळासाठी नेहमीच सहकार्य राहील असं सांगितलं. मंडळाचे सदस्य अनिल सदरे यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी चिपळूण येथे दरवर्षीप्रमाणे कोकण टॅलेंट फोरम या संस्थेने विविध स्पर्धांचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये भाषण, क्विज, डिबेट, निबंध, वर्ड फॉर्मेशन या स्पर्धेमध्ये SM इंग्लिश स्कूल चिचघर या विद्यार्थ्यांनी भरघोस यश मिळवलं. त्यामध्ये नमिरा चौगुले हिने इंटेलिजंट टेस्ट प्राथमिक विभागामध्ये 3रा क्रमांक तर माध्यमिक विभागामध्ये अधिबा चौगुले हिने 3रा क्रमांक मिळवला. त्याचप्रमाणे आयेशा जुईकर हिने वर्ड फॉर्मेशन या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केलंय. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष कय्यूम नाडकर, संस्थेच्या सचिव आणि मुख्याध्यापिका डॉक्टर अंजुम नाडकर, शाळेचे उपमुख्याध्यापक सागर मोरे तसेच प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ज्ञानेश्वरी बाईत, मार्गदर्शक शिक्षक आणि सर्व शिक्षक वृंद यांचं मार्गदर्शन लाभलं. या सर्वांकडून तसेच पालक वर्गाकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. गुरुवार दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता खेड येथील द. तटकरे सभागृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा खासदार माननीय सुनीलजी तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत खेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ते व पदाधिकारी मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. तरी तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी केलंय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.